नमस्कार मित्रांनो. मी आहे मयूर पाटील आणि आपल्या फार्मा एआय चॅनलवर तुमचं स्वागत करतो. जर तुम्ही स्टुडंट असाल, जॉब शोधत असाल किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, तर तर ईमेल रायटिंग हे स्किल प्रत्येकाला येणं खूप गरजेचं आहे. आज आपण ChatGPT वापरून प्रोफेशनल ईमेल कसा लिहायचा हे पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया की ईमेल रायटिंग म्हणजे काय? ईमेल म्हणजे एक प्रोफेशनल कम्युनिकेशन असतं. जर का तुम्ही ईमेलचा वापर जॉब अप्लायसाठी करण्यासाठी करत असाल, लीव्ह मागण्यासाठी करत असाल ऑफिसमध्ये, इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी करत असाल, एचआरशी बोलण्यासाठी, क्लायंट कम्युनिकेशनसाठी, चांगला ईमेल लिहिणे ही प्रत्येक प्रोफेशनलची गरज आहे आजकाल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ChatGPTच का यूज करावं ईमेल रायटिंग करण्यासाठी? तर इम्पोर्टन्स म्हणजे ChatGPT हा तुमचा ईमेल रायटिंगसाठी खूप इम्पोर्टंट पार्ट आहे. त्यात ChatGPT तुमचं ग्रामर सुधारते. म्हणजे ग्रॅमॅटिकली मिस्टेक होत नाही ईमेल रायटिंग करतांनी. त्यानंतर प्रोफेशनल लँग्वेज वापरतो. त्याच्यानंतर ईमेल स्ट्रक्चर कसं करायचं स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत याचं पण फॉर्मॅट व्यवस्थित येतं. त्याच्यानंतर सब्जेक्ट लाईन काय लिहायची कारण की सगळं डिपेंड तुमचं तुम्ही कुठं जॉबला अप्लाय करत असाल तर सगळ्यात इम्पोर्टंट आहे सब्जेक्ट लाईन आणि ते तुम्हाला आपण प्रॉम्प्ट दिल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला ईमेल रेडी करून देतं. जेणेकरून तुम्हाला मेल करणं पण सोपं जातं आणि रिप्लाय येणं पण सोपं होतं. आपण आपल्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारचे ईमेल पाहणार आहोत. एक फॉर्मल ईमेल अँड सेकंड वन इज फ्रेंडली ईमेल. Chromeमध्ये आल्यानंतर ChatGPT सर्च करा. पहिल्या लिंकला क्लिक करून ChatGPT ओपन करा. ChatGPT ओपन केल्यानंतर आपण जो कॉपी केलेला प्रॉम्प्ट असेल तो इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण ईमेलमध्ये लिहिलं आहे राइट अ फॉर्मल. आपण लिहितोय फॉर्मल ईमेल म्हणून हे बघा फॉर्मल ईमेल ह्याच्यात मेन्शनच करायचं. जेणेकरून आपल्याला जो रिझल्ट येईल तो फॉर्मल पद्धतीने येईल. तर मग बघा आपण सेंड करू प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट सेंड केल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला तुम्हाला तुमचा फॉर्मल ईमेल भेटून जाईल. त्या फॉर्मल ईमेलमध्ये राहील सब्जेक्ट, कोणाला सेंड करायचं आहे, डिअर एच-आर वगैरे. त्याच्यानंतर बॉडी वगैरे मधली. त्याच्यानंतर आपल्याला काय नेमकं कशामुळे म्हणजे कशाबद्दल तुम्हाला ईमेल लिहायचा आहे ते पण त्याच्यात लिहून येईल आणि शेवटी दिलेलं सिन्सिअरली आणि तुमचा ईमेल, फोन वगैरे व्यवस्थित सगळा फॉर्मॅट तुम्हाला ChatGPTच तयार करून देईल. तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्यांना सेंड करायचं त्याला इथं राईटला दिसतंय तुम्हाला कॉपीचं ऑप्शन. कॉपी करायचं फक्त आणि ईमेलला सेंड करायचं. तुम्हाला मी आता फ्रेंडली ईमेलचं एक एक्झाम्पल दाखवतो. फ्रेंडली ईमेलचं एक्झाम्पलमध्ये प्रॉम्प्ट पेस्ट करायचा. आपण जसं तिथं फॉर्मली लिहिलं होतं, फॉर्मल ईमेल तसं आता इथं फ्रेंडली ईमेल लिहायचं. फ्रेंडली ईमेल लिहिल्यानंतर त्याला कमांड द्या. कमांड दिल्यानंतर बघा तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. रिझल्टमध्ये व्यवस्थित सगळं दिलेलं असेल. सब्जेक्ट, त्याच्यानंतर ग्रीटिंग वगैरे काय, त्याच्यानंतर फायनली सिन्सिअरली, त्याच्यानंतर तुमचं नेम वगैरे लास्टला व्यवस्थित सगळं हे पण फॉर्मॅटमध्येच येतं. तर आपण आता 2 एक्झाम्पल पाहिले. 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला समजलं असेल की जशा प्रकारे आपण कमांड देतोय त्याच प्रकारे आपल्याला पण ईमेलचा रिझल्ट भेटतोय. तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे की नेहमी प्रॉम्प्ट लिहिताना त्याच्यात क्लिअर प्रॉम्प्ट आला पाहिजे. क्लिअर प्रॉम्प्टमध्ये आपल्याला आपल्या ईमेल रायटिंगचा पर्पज काय आहे, त्याच्यानंतर रिसिपिएंट आणि टोन हे इम्पॉर्टंट डिटेल नेहमी ChatGPTला आपल्याला कमांड द्यायची असते. त्यामुळे प्रॉम्प्ट रायटिंगमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या जेणेकरून आपल्याला आन्सर बरोबर भेटेल. त्याच्यानंतर बोनस टिप्स सांगतो तुम्हाला काही ईमेल म्हणजे ChatGPTचा यूज कसा करायचा. तर तुम्ही प्रॉम्प्ट रायटिंगमध्ये तुमच्या लिहिताना तुम्ही त्यांना कमेंट देऊ शकतात खाली. म्हणजे आपलं टेक्स्ट बारवर प्रॉम्प्ट दिल्यानंतर खाली तुम्ही ॲड करू शकतात की इम्प्रूव्ह ईमेल, करेक्ट ग्रामर, त्याच्यानंतर मेक ईमेल शॉर्ट, मेक ईमेल मोर प्रोफेशनल, नंतर ट्रान्सलेट ईमेल तुम्ही करू शकता ChatGPTचा यूज करून. त्याच्यानंतर तोच ईमेल तुम्ही रिराईट करू शकता तुमच्या भाषेत. म्हणजे की तुम्हाला आता वेगळ्या भाषेत लिहायचंय किंवा तुम्हाला टोन चेंज करायचा तर तुम्ही त्याला रिराईट पण करू शकतात ईमेलला ChatGPTचा यूज करून. आता तुम्ही ChatGPT वापरून कोणती प्रोफेशनल ईमेल समज. जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रोजच असे नवनवीन व्हिडिओ घेऊन आपला स्किल बिल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.